आता थोडं फिरलो पूर्वी जर्नी सांग ना. आणि म्हणजे आता दीक्षाभूमी बघितली मित्रांनो. आणि आता आम्ही दोघे चालत चाललो आहे 1 किलोमीटर परत चालत पण आलो अर्धा रस्ता. आणि येताना रिक्षामध्ये आलो 50 रुपये देऊन, पण माहीत नव्हतं की जवळच होतं. आणि आता चाललो आहे आणि आता बघत चाललो आहे कारण की भूक लागली खूप. आणि आता जाऊया. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेज लाईव्ह जर्नी. आणि मी आलो होतो नागपूरला आणि पहिला दिवस चालू आहे. आणि माझ्यासोबत आहे प्रयास, माझा मित्र. आणि आम्ही पित आहे आता काहीतरी थंड ज्यूस, जो की पडला आम्हाला 100 रुपयाला. आणि इन्स्टंट रिग्रेट म्हणजे काऊनच घेतला आम्ही, कारण की आम्हाला तहान लागली होती. आम्ही पाणी पिण्याच्या ऐवजी ज्यूस पिला आणि एकदम बेकार. ते झाल्यावर आम्ही निघालो मेट्रोमध्ये बसायला, कारण की आम्हाला जायचं पुढच्या स्टॉपवर. तर चला जाऊया. आम्ही आता मेट्रोची वाट बघत होतो, मेट्रो आलीच नाही. आणि हे इकडून येणार होती आमची मेट्रो. युजली मागच्या वेळेसची तिकडे त्या साईडला आली होती. या मेट्रोने आम्ही आत्ताच उतरलो आणि तुम्हाला दाखवतो इकडे काय आहे. इकडे प्रयास, हे बघा असा व्ह्यू दिसतोय. आता 0 माईलला उतरलो आम्ही. मित्रांनो आम्ही इंटरचेंज केलं, म्हणजे 2 लाईन राहता मेट्रोच्या. म्हणजे इकडे आहे नागपूरला, एक ऑरेंज आहे आणि एक ब्ल्यू कलरची आहे. आम्ही पहिले ऑरेंज कलरच्या याने होतो आणि आता इंटरचेंज केले तर ब्ल्यूवर आलो. ब्ल्यूवरून ऑरेंजवर आलो. आणि आता चालू आहे खाली. मग आता कुठे जायचं आहे? आता काही नाश्ता करायला जाऊ. मित्रांनो आता थोडी कॉमेडी झाली. टॅप नाही करायचं आहे, स्कॅन करायचं आहे. मी टॅप हे जे मेट्रोचं आहे ते स्कॅन करायचं होतं. आम्हाला वाटलं टॅप करायचं आहे, आम्ही टॅपच करत होतो. चल काहीतरी खाऊ. पहिले इथं होतो आम्ही, इथं आलो आणि इथून इंटरचेंज करून इथं आलेलो आहे आता सध्या. आम्ही शंकरनगर चौकला होतो, मग सीताबर्डीला आलो. तिथून इंटरचेंज करून 0 मिलला. मग आता कुठे जायचं आहे? 0 माईलला. आता 0 मिलला फोर्ट बघायला जायचं आहे, नाही तर जेवण करून घेऊ पहिले. बघू आता काय करायचं. बरं जेवणच करू, भूक लागली. मित्रांनो आम्ही एका लोकलला विचारलं होतं बाबा, ते म्हणे की इकडेच भेटेल म्हणे तुम्हाला जेवायला. आता इकडे चाललो आहे आम्ही. मित्रांनो आम्ही शेवटी ही थाळी ऑर्डर केली होती आणि आमच्याकडे पोळ्या होत्या, पण ते नाही म्हटले एक्स्ट्रा पोळ्या नाही चालत, आमच्या इकडचंच खावं लागेल. म्हणून आम्ही ही पूर्ण थाळी खाल्ली आणि मग पुढे गेलो. मित्रांनो आत्ताच जेवण केलं. गेला ऊन लागत होतं याला रुमाल दिला बांधायला, तो गडबडमध्ये आला होता ना. आणि आता चाललो आहे नेक्स्ट सीतापुरी फोर्ट. कोणत्या फोर्टला? सीता काय ते नाव बरोबर नाही. नेक्स्ट चाललो आहे आम्ही, गेल्यावरच सांगतो कुठे चाललो. सीताबर्डी फोर्टला जायचं होतं, पण आलो इकडे जॅपनीज गार्डनमध्ये, कारण की तिथे आम्ही विचारलं ते बंद होतं म्हणे आणि ते उघडत नाही सहसा. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला उघडतं म्हणे. आणि मग इकडे आलो आम्ही. आता इकडे आल्यावर बघू इकडे काय आहे गार्डनमध्ये. आलेलो आहे आता जॅपनीज गार्डनला. 150 रुपये देऊन रिक्षाने. मग मजा आली. मित्रांनो आम्ही आलो तर खरं जॅपनीज गार्डनमध्ये, तिकीट पण बाय केलं 10 रुपयाला. आणि पण इथे आल्यावर गार्डन म्हणजे असं साधंसुद्धा गार्डन, म्हणजे काहीच नाही इथे. थोडंफार बसायला वगैरे जागा आहे आणि असंच मोकळं आहे. म्हणजे मित्रांनो आम्हाला वाटलं काहीतरी भारी असेल यार, जॅपनीज गार्डन म्हणजे काहीतरी जपानचं वगैरे असेल काहीतरी, त्याच्यामध्ये काही असेल. आता नावच एवढं भारी आहे तर म्हटलं काहीतरी युनिक असेल. पण इथे आल्यावर तर काही हिरवळ पण नाही आहे, सगळे असे झाडे वगैरे सुकलेले आणि जास्तीत जास्त कपल्सच दिसू लागले आम्हाला. आणि हे इकडे आम्ही सीड्यांवरून वरती आलो तर आम्हाला असंच दिसू लागलं. ते इकडून तिकडे बघू लागलो, काहीच नाही. आणि उन्हामध्ये आणखीन डोकं गरम होऊ लागलं इथं. मित्रांनो जेवढं लांब आलो तेवढ्या लांब हेच आहे, बघायलाच नाही आहे काही. जॅपनीज गार्डन नाव तर आहे पण हे दिसायलाच नाही, त्याच्यामध्ये नुसतं हे दिसू लागलं. बोल ना. कोरडं दिसते सगळं, झाडे हिरवा. पावसाळ्यात झालं मला हिरवं पण हे सगळं आणि उन्हाने आणखीन तपू लागलो. तर परत चाललो आता थोडंसं फिरू आणि मग दुसऱ्या स्पॉटवर जातो आणखीन.
कारण की आता परीक्षा कोणत्या कॉलेजला ते कॉलेज पण शोधायचे. मित्रांनो खूप मोठं ब्रिज आहे जॅपनीज गार्डनचं. हे बघा हे असं दिसतं इकडून. इकडं पाण्याचं आहे पण पाणी आता उन्हाळा चालू आहे सुकून गेलं. इकडं असं आहे पूर्ण. हे पूर्ण जॅपनीज गार्डन आहे.